गुड आफ्टरनून एव्हरीवन. सगळ्यांनी अटेंडन्स लावा चॅट बॉक्स मध्ये. तर आज मॅथचं लेक्चर आहे. सगळ्यांनी मॅथचं टेक्स्टबुक आणि नोटबुक ओपन केलंय. ओके, चला मग आपण स्टार्ट करूया. क्लासचा टाइम सुद्धा झालेला आहे. सगळ्यांना माझा आवाज क्लिअर येतोय का सांगा चॅट बॉक्स मध्ये. ओके, तर फर्स्ट आपण फर्स्ट स्टँडर्डचं मॅथचं न्यू लेसन घेऊया आणि नंतर आपण सेकंड स्टँडर्डचं न्यू लेसन स्टडी करूया. ओके, तर दोन्ही स्टँडर्डच्या मुलांनी लक्ष द्यायचं आहे. सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे का सांगा चॅट बॉक्स मध्ये. स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे. ओके, थँक्यू. चला आपण स्टार्ट करूया. तर लास्ट टाइम आपण 71 टू 90 पर्यंत आपण नंबर्स बघितले होते. ओके, ते टेन्स आणि युनिट मध्ये कसं लिहायचं ते सुद्धा बघितलं होतं आणि इन वर्ड्स मध्ये स्पेलिंग सुद्धा बघितले होते. ओके, सगळ्यांना मी घरी होमवर्क सुद्धा सांगितलेला टेन्स आणि युनिट मध्ये नंबर्स लिहायला. सगळ्यांनी लिहिले का नंबर 71 टू 80 पर्यंत टेन्स आणि युनिट मध्ये लिहायला सांगितले होते होमवर्क मध्ये. फर्स्ट स्टँडर्ड लिहिले सगळ्यांनी. ओके, ज्यांनी नसतील लिहिले त्यांनी पटकन कंप्लीट करून गुगल क्लासरूम मध्ये अपलोड करायचे होमवर्क. ओके, तर आज आपण आता 90 नंतर कुठला नंबर येतो कोण सांगणार मला. 90 नंतर कुठला नंबर येतो. 91. ओके, 91. ओके, तो कुठला नंबर येतो 91. तर आज आपल्याला न्यू लेसन बघायचंय. तर लेसनचं नाव आहे इंट्रोडक्शन अँड रायटिंग ऑफ 91 टू 99. ओके, तर आज आपल्याला 91 टू 99 पर्यंतचे नंबरचं इंट्रोडक्शन आणि रायटिंग कसं करायचं ते बघायचं. ओके, आता बघा इथे दिलंय नेहमीप्रमाणे. आता 91, तर 91 मध्ये 9 काय टेन्स असणार. ओके, आणि युनिट्स किती असणार 1. ओके, तर 9 बघा इथे 10चं जे मॅस्टिकचा बंच आहे तर 10च्या मॅस्टिकचं किती बंच आहे तिथे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 किती बंच आहे 9. म्हणजे किती झालं 10 9 10 किती झाले 9 10 आणि 1 अशी रिमेनिंग स्टिक आहे सुट्टी. तर 1 युनिट. ओके, कळालं सगळ्यांना. 91 इज अ 9 10 अँड 1 युनिट. आता 92 मध्ये बघा परत 9 10 आले आणि युनिट्स किती येणार 2 युनिट्स. कळालं सगळ्यांना. आता मला कोण सांगणार 93 मध्ये हाऊ मेनी टेन्स अँड हाऊ मेनी युनिट्स. 93 मध्ये किती टेन्स आणि किती युनिट्स. जिज्ञासा सांग. 9 10 3 units. व्हेरी गुड. 9 टेन्स आणि 3 युनिट्स. नेक्स्ट, आता 93 नंतर कुठला नंबर येतो 94. कुठला येतो 94. आता 94 मध्ये हाऊ मेनी टेन्स अँड हाऊ मेनी युनिट्स तुळजा सांग. Yes, ma'am. हा 94 मध्ये 9 tens हा 4 units. व्हेरी गुड. 9 टेन्स 4 युनिट. ओके, नेक्स्ट देन 95 मध्ये हाऊ मेनी टेन्स अँड हाऊ मेनी युनिट्स कोण सांगणार मला. 9 tens कोण 5 units.
ओके. नाव लिहायचंय ज्याला मी विचारणार त्यांनीच, कोणीही माईक ऑन करायचं नाहीये मध्ये. ओके. ओके, आपल्याला कुशालने सांगितलंय 9 टेन्स अँड 5 युनिट्स. व्हेरी गुड. ओके, असं तुम्हाला अप टू 99 पर्यंत. आता 99 मध्ये कोण सांगणार मला हाऊ मेनी टेन्स अँड हाऊ मेनी युनिट्स? आयशा सांग. 9 10 9 units. 9 टेन्स अँड 9 युनिट्स. ओके, तर तुम्हाला असे 91 टू 99 पर्यंत तुम्हाला 91 टू 99 पर्यंतचे नंबर्स लिहायला सांगितले. कशामध्ये? टेन्स आणि युनिट मध्ये. ओके, आता सगळ्यांना स्पेलिंग सुद्धा दिलेलं तिथे बघा. पहिले वर्ड्स मध्ये दिलेत बघा. 9 टेन्स 1 युनिट, 9 टेन्स 2 युनिट, 9 टेन्स 3 युनिट्स. ओके, आणि त्याचे वर्ड्स मध्ये काय बोलतो आपण? 9 टेन्स 1 युनिट मीन्स 91, 92, 93. ओके, कळालं सगळ्यांना इथपर्यंत? ओके, त्याच्यानंतर तुम्हाला खाली दिलंय. आता हे 99 पर्यंत तुमचं झालं. ओके, आता तिथे परत एक तोरण दिलंय. आपण प्रत्येक लेसन मध्ये हा तोरण कंप्लीट करतो. ओके, द तोरण ऑफ कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स, राईट द करेक्ट नंबर्स इन द ब्लँक स्पेसेस. ओके, चला मला कोण सांगणार हा तोरण कंप्लीट करून 93 च्या पहिले कुठले नंबर्स येणार? जिज्ञासा सांग. 91, 92, 93, 94, ओके, व्हेरी गुड. 95. ओके, बस बस. आता 93 च्या आफ्टर नंतरचे कोण सांगणार मला 97 पर्यंत कुठले नंबर्स असतील? तुळजा सांग. Yes, ma'am. 96, 97, 98, 99, 100. 93 पासून बोलले बाळा मी. 93 नंतर सांग कुठले कुठले असतील? 94, 95, 96, 97, 98, 99. ओके, व्हेरी गुड. कळालं सगळ्यांना? तोरण कंप्लीट केलंय आपण. कळालं सगळ्यांना? ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा काय दिलंय. राईट द नंबर्स इन द करेक्ट ऑर्डर ऑन द बॅक ऑफ द कॅटरपिलर. आता इथे कॅटरपिलर दिसतंय तुम्हाला. 3 वेगळे वेगळे कॅटरपिलर्स आहे, डिफरंट डिफरंट कलरचे. एक ब्ल्यू कलरचा आहे, एक ग्रीन कलरचा आहे, एक येलो कलरचा आहे. ओके, चला पहिले आपण कुठला कॅटरपिलर कंप्लीट करूया? ब्ल्यू कलरचा. ओके, चला ब्ल्यू कलरचा कॅटरपिलर कोण कंप्लीट करणार? आयशा, मला ब्ल्यू कलरचा कॅटरपिलर कंप्लीट करून दाखव. कुठून स्टार्ट होतोय नंबर? 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट, आता ग्रीन कलरचा जो कॅटरपिलर आहे तो मला जिज्ञासा कंप्लीट करून दाखवेल. ओके, 41 पासून स्टार्ट केलंय. 41, 42, 43, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 49, 50, 51, 52, 53, 50, 53, 54, 55, 56, 57. ओके, व्हेरी गुड. आणि लास्टला राहिलाय येल्लो कलरचा कॅटरपिलर. तो मला तुळजा कंप्लीट करून सांगेल. स्टार्टिंग कुठून होतोय? कुठल्या नंबर पासून स्टार्ट होतोय येल्लो कलरचा कॅटरपिलर? 25. हा, कंप्लीट कर बाळा. 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35. ओके, व्हेरी गुड. तर तुम्हाला हे होमवर्क मध्ये करायचंय. कळालं?
ओके. तर आता तुम्ही काय करायचंय, सगळ्यांनी नोटबुक ओपन केलंय? मला सांगा चॅट बॉक्स मध्ये, नोटबुक ओपन केलंय का तुम्ही? ओके. तर सगळ्यांनी काय करायचंय, 91 to 99 पर्यंत काय करायचं, टेन्स आणि युनिट मध्ये लिहायचंय. चला, 91 to 99 पर्यंत टेन्स पर्यंत युनिट, टेन्स आणि युनिट मध्ये लिहायचंय. ओके, स्टार्ट करा लिहायला. आणि झाल्यानंतर कम्प्लिटेड म्हणून चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, तोपर्यंत आम्ही सेकंड स्टँडर्ड कडे जातो. ओके, तर सेकंड स्टँडर्ड स्टुडंट आहेत ना क्लासमध्ये? ओके, चला, तर तुम्ही सुद्धा टेक्स्ट बुक ओपन करा. तर लास्ट टाइम आपण काय बघितलं होतं, नेबरिंग नंबर्स ऑन इच साइड. आपण जे एक नंबर दिला होता त्याच्या नेबर्सचे नंबर्स बघितले होते ऑन इच साइड, म्हणजे त्याच्या राईट साइडला सुद्धा कुठला नंबर येतो आणि लेफ्ट साइडला सुद्धा कुठला नंबर येतो ते आपण बघितले होते. ओके, तर आज आपल्याला न्यू लेसन स्टार्ट करायचे. लेसनचं नाव काय? असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर ऑफ नंबर्स. असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर ऑफ नंबर. आता असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, तर असेंडिंग ऑर्डर मध्ये काय करायचं, इन्क्रीजिंग ऑर्डर आपण बघितलं होतं ना, इन्क्रीजिंग ऑर्डर आणि डिक्रीजिंग ऑर्डर. सगळ्यांना लक्षात आहे? आपण बघितलं होतं इन्क्रीजिंग ऑर्डर आणि डिक्रीजिंग ऑर्डर, लक्षात असेल. इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे काय, पहिले स्मॉलेस्ट नंबर लिहायचा सगळ्यात, नंतर त्याच्यापेक्षा थोडा मोठा, आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठा. आणि डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये काय केलं होतं आपण, पहिले सगळ्यात बिग नंबर, देन स्मॉलर अँड देन स्मॉलर वन. ओके, तर आता इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजेच काय, असेंडिंग ऑर्डर. आता असेंडिंग ऑर्डर म्हणजेच काय करायचंय आपल्याला, स्मॉलर, पहिले स्मॉलर नंबर येईल, मग त्याच्यापेक्षा थोडा बिग, त्याच्यानंतर बिगर. आणि आता डिसेंडिंग ऑर्डर मध्ये काय असतं, पहिले सगळ्यात बिग नंबर, देन स्मॉलर वन. ओके, तर ते आपण लिहायला शिकायचंय. बघा इथे काय दिलंय, लेट अस सी हाऊ टू पुट द नंबर्स 36, 23 अँड 17 इन असेंडिंग ऑर्डर. आता आपल्याला हे तीन नंबर दिले, 36, 23 आणि 70. तर हे आपल्याला असेंडिंग ऑर्डर मध्ये लावायचे आहेत, म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डर. म्हणजे सगळ्यात पहिले छोटा नंबर, नंतर थोडा मोठा आणि नंतर सगळ्यात मोठा. ओके, तर पहिले काय केलं बघा त्यांनी, लेटस कम्पेअर दी पेअर. आधी त्यांनी पेअर केलेत. ओके, बघा 36 आणि 23चा एक पेअर केली, जोडी केली. देन 23 आणि 17ची एक जोडी केली, आणि एक 36 आणि 17ची जोडी केली. ओके, बघा, तर या तीन अशा त्यांनी जोड्या केल्या. आता या जोड्यांमध्ये त्यांनी काय केलं, कम्पेअर केलं. आपण बघितलं होतं बिग आणि स्मॉल, लक्षात आहे ना सगळ्यांना? हे साईन ग्रेटर दॅन आणि बिगर दॅनचं साईन माहिती आहे सगळ्यांना, लक्षात आहे ना? आपण घेतलं होतं लेसन, ग्रेटर दॅन आणि बिगर दॅन. यस, तर बघा बोर्डवर तुम्हाला दाखवते. तर त्यांनी कुठले कुठले केले, पहिले कुठले कुठले नंबर्स आहेत, जरा एक मिनिट आपण बघूया परत एकदा. 36, 23 आणि 17. ओके, नंबर्स कुठले कुठले, 36, 23 अँड 17. ओके, हे तीन नंबर आहे. आता पहिले त्यांनी काय केलं, या तीन नंबरचे ग्रुप पाडले, त्यांच्या जोड्या तयार केल्या. ओके, बघा पहिले 36 आणि 23 ची जोडी केली त्यांनी. ओके, ही एक पेअर केली. नंतर 23 आणि 17 ची एक पेअर केली, आणि नंतर 36 आणि 17 ची एक पेअर केली. कळालं सगळ्यांना? अशा पहिले या दोघांची जोडी केली, मग या दोघांची, मग या दोघांची. ओके, अशी त्यांनी जोडी केली. आता आपल्याला याच्यामध्ये कम्पेअर करायचं, कुठला छोटा कुठला मोठा. ओके, आता फर्स्ट जी पेअर होती 36 आणि 23. चला, याच्यामध्ये कुठला बिगर वन आहे, कुठला बिगर नंबर आहे आणि कुठला स्मॉलर नंबर आहे, कोण सांगणार मला? कुशाल सांग, कुठला बिगर नंबर आहे? 35, 36. ओके, आणि स्मॉलर? 23. यस, तर आपल्याला आता बघा 36 आणि 23. आता आपण काय बघतोय, पहिले असेंडिंग ऑर्डर बघतोय. काय बघतोय, असेंडिंग ऑर्डर, म्हणजे पहिले सगळ्यात छोटा आपण नंबर फाइंड आउट करायचा. असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय असतं, पहिले स्मॉलर देन बिगर. ओके, मग आता याच्यामध्ये या दोघांमध्ये स्मॉलर वन कुठला आहे?
सार्थक सांग, 36 आणि 23 मध्ये कुठला स्मॉलर नंबर आहे? 23. ओके, तर कसं साईन येईल? मी तुम्हाला साईन शिकवलं होतं. हे बिगर दॅनचं आहे आणि हे स्मॉलर दॅनचं साईन आहे. सगळ्यांना मी सांगितलं होतं. तर इथे कुठला नंबर कुठला येईल? असा वाला येईल ना? कळतंय सगळ्यांना? हो. कुठला येईल? हा. नेक्स्ट त्याच्यानंतर कुठला आपण आहे? 23 आणि 17. याच्यामध्ये कुठला बिगर आहे आणि कुठला स्मॉलर आहे? 23 इज अ बिगर अँड 17 इज स्मॉलर. तर कसा येईल? ज्या साईडला मी काय सांगितलं होतं, ज्या साईड बिगर नंबर कडे काय असणार आहे? जो क्रोकोडाईल आपण बघितलं होतं त्याचं जे माउथ आहे ते ओपन असणार आहे, असं आपण बघितलं होतं. ओके. नेक्स्ट त्याच्यानंतर 36 आणि 17 याच्यामध्ये कुठला ग्रेटर आहे? 36. ओके. तर सगळ्यात स्मॉल वन कुठला नंबर आहे बघा इथे? 17. कुठला आहे? 17. बघा काय नंबर दिला होता? 36, 23 आणि 17. आता याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता की कुठला सगळ्यात स्मॉलर आहे? पहिले 17. तर असेंडिंग ऑर्डर मध्ये फर्स्ट कुठला नंबर येणार? 17. सगळ्यात छोटा आहे ना 17. आता 17 नंतर कुठला नंबर थोडा मोठा आहे? कुशाल सांग, कुठला नंबर येईल 17 नंतर? 23. व्हेरी गुड. कुठला येईल? 23. तर 17 पेक्षा 23 थोडा मोठा आहे. आणि 23 नंतर कुठला नंबर येईल? कोण सांगणार मला? सार्थक सांग. 36. 36. व्हेरी गुड. तर हा आला 36. तर हे आपलं झालं असेंडिंग ऑर्डर. ओके. तर आपल्याला साईनचा यूज करून सुद्धा लिहायचं असेंडिंग ऑर्डर. बघा, तर साईनचा यूज करून कसा लिहायचंय बघा. बघा इथं दाखवलंय तुम्हाला. कसं लिहिणार साईनचं जे यूज? पहिले बघा कुठले कुठले नंबर आले? 17, देन 23, देन 36. ओके. तर पहिले आता 17 आणि 23 मध्ये बिगर कुठला आहे? 23. तर 23 कडे जे क्रोकोडाईलचं माउथ आहे ते ओपन असेल. 23 आणि 36 मध्ये कुठला बिगर आहे? 36. तर 36 कडे असं. तर हे झालं असेंडिंग ऑर्डरचं साईन मध्ये, साईनचा यूज करून असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहिलंय. कळालं तुम्हाला? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कळालं का? ओके. जर आता हेच जर डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचं असेल तर मला कोण सांगणार डिसेंडिंग ऑर्डर मध्ये कसं येईल? 36, सॉरी नंबर काय? 23, 17 आणि 36 हे मला लिहायचं डिसेंडिंग ऑर्डर मध्ये. कोण सांगणार मला डिसेंडिंग ऑर्डर? कुशल सांग. 33, 32, 23. डिसेंडिंग ऑर्डर मध्ये काय असणार आहे? सगळ्यात मोठा पहिले, स्मॉल बिगर वन पहिले. 36, हम्म 23, 17. ओके. व्हेरी गुड. तर बघा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये पहिले सगळ्यात मोठा वाला नंबर, देन त्याच्यापेक्षा थोडा छोटा, नंतर छोटा. आता मला हे डिसेंडिंग ऑर्डर साईन मध्ये लिहायचंय, साईनचा यूज करून. तर सार्थक मला सांग कुठला साईन होणार याच्यामध्ये यूज? 36 आणि 23 मध्ये कुठला बिगर आहे? 36. ओके. तर आपण 36 कडे क्रोकोडाईलचं माउथ ओपन करूया. आणि 23 आणि 17 मध्ये कुठला बिगर नंबर आहे? 23. येस. मग 23 कडे आपण असा नंबर काय करणार आहोत? असं साईन करणार आहोत. कळालं? आता हे डिसेंडिंग ऑर्डर मध्ये बघा ऍरो कुठल्या साईडला, साईन चेंज झालेत. आणि असेंडिंग ऑर्डर मध्ये कसे होते? 17, 23 आणि 36 असे होते ना. बघा दोघांमध्ये डिफरन्स दिसतोय ना तुम्हाला? बघितलं ना तुम्ही? कळालं तुम्हाला? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. तर इथे तुम्हाला आता काय सांगितलंय? इन द सेम वे 3 नंबर्स इन इच सेट गिवन बिलो असेंडिंग ऑर्डर, गिवन बिलो इन असेंडिंग ऑर्डर.
आता तुम्हाला हे जे खाली नंबर्स दिले त्याच्यातलं तुम्हाला असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचंय. ओके, चला. आता जो सेकंड वन आहे 67, 9 आणि 32, याचं तुम्ही नोटबुक मध्ये काय करायचंय, असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचे. चला, दोन्ही ऑर्डर मध्ये लिहून दाखवायचंय तुम्ही मला, असेंडिंग पण आणि डिसेंडिंग पण, विथ साइन. हे जे मध्ये साइन यूज केलंय ना अँगलचं, क्रोकोडाईलच्या माऊथचं, ते सुद्धा साइन यूज करायचे. ओके, चला नोटबुक ओपन करा आणि जो सेकंड वाला क्वेश्चन आहे 67, 9 आणि 32, ते तुम्ही काय करायचंय नोटबुक मध्ये सॉल्व्ह करायचे. असेंडिंग ऑर्डर मध्ये सुद्धा लिहायचं आणि डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचं. चला, आणि झाल्यावर कम्प्लिटेड म्हणून लिहायचं चॅट बॉक्स मध्ये. ओके, चला पटकन सगळ्यांनी नोटबुक काढा आणि लिहा. फर्स्ट स्टँडर्ड कम्प्लीट झालं तुमचं 91 to 99 पर्यंत टेन्स आणि युनिट मध्ये लिहून. फर्स्ट स्टँडर्ड, रिप्लाय द्या चॅट बॉक्स मध्ये. ओके, कम्प्लीट करा पटकन फर्स्ट स्टँडर्ड. ओके, सेकंड स्टँडर्ड तुमचं झालं असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहून. सेकंड स्टँडर्ड कम्प्लिटेड. ओके, चला. आता मी तुम्हाला बोर्डवर लिहून दाखवते असेंडिंग ऑर्डर. ओके, तर तुम्ही चेक करायचं तुम्ही राईट लिहिलंय का. ओके, फर्स्ट मी असेंडिंग ऑर्डर लिहून दाखवते बोर्डवर. काय नंबर्स होते पहिले बघू द्या मला. 67, 9 आणि 32. 67, 9 and 9 and 32. ओके, मी फर्स्ट असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहिते. बघा, असेंडिंग ऑर्डरचं तुम्ही चेक करा तुमचा ऑर्डर राईट आलाय का रॉंग आलाय. बघा, असेंडिंग ऑर्डर मध्ये पहिले सगळ्यात स्मॉल नंबर, तर सगळ्यात स्मॉल कुठला आहे याच्यामध्ये 9. ओके, देन त्याच्यापेक्षा थोडा मोठा 9 नंतर कुठला नंबर येतो 32. देन सगळ्यात बिगर नंबर 67. तर असेंडिंग ऑर्डर राईट आले का तुमची 9, 32 अँड 67. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा, तिघांचं ही करेक्ट आलंय का. मधुराचं सुद्धा करेक्ट आलंय असेंडिंग ऑर्डर. रिप्लाय करायचा चॅट बॉक्स मध्ये. ओके, तर साईनचा यूज करून सुद्धा लिहिलं असेल तुम्ही. जे साईन आहे हे वाले साईन, याचा यूज करून सुद्धा मी लिहायला सांगितलं होतं असेंडिंग ऑर्डर. तर कसं येणार बघा, 9 देन 32 अँड 67.
त्याच्यामध्ये कुठला साईन येणार बघा, 9 आणि 32 मध्ये कुठला ग्रेटर आहे, 32 इकडे जाणार साईन. 32 आणि 67 मध्ये कुठला ग्रेटर आहे, 67. तर साईन मध्ये असं तुम्ही तुमचं राईट आलंय का बघा, असेंडिंग ऑर्डर. साईन मध्ये जे लिहिलंय ते सुद्धा करेक्ट आलंय का तिघांचं? कुशाल आणि मधुरा तुमचं सुद्धा आलंय का राईट? बघा. ओके. आता नेक्स्ट मी सांगितलं होतं डिसेंडिंग ऑर्डर सुद्धा. डिसेंडिंग ऑर्डर मध्ये कसं लिहिणार, पहिले कुठला नंबर येईल, 67. कुठला येणार, 67. देन 32 येईल, बरोबर, आणि देन सगळ्यात स्मॉल 9. तर राईट आहे तुमचं डिसेंडिंग ऑर्डर 67, 32 आणि 9. ओके. ओके, व्हेरी गुड. म्हणजे कळालंय तुम्हाला. आणि आता हेच डिसेंडिंग ऑर्डर तुम्ही साईनचा यूज करून कसं लिहिणार, तर कम्पेअर करा. 69 आणि 32 मध्ये कुठला बिगर आहे, 67. आणि 32 आणि 9 मध्ये कुठला बिगर आहे, 32. तर साईनचा यूज करून तुमचं असं डिसेंडिंग ऑर्डर येईल. कळालं तुम्हाला? आलंय करेक्ट डिसेंडिंग ऑर्डर युजिंग साईन. ओके. नेक्स्ट, तर हे तुम्हाला घरी होमवर्क मध्ये कम्प्लीट करायचंय. अजून एक लिहा. चला. अं, इथे बघा एक क्वेश्चन दिलाय, 15, 9, 75 आणि 52 हा सॉल्व्ह करा. चला, असेंडिंग ऑर्डर मध्ये आणि डिसेंडिंग ऑर्डर मध्ये सॉल्व्ह करा. 15, 9, 75 आणि 52. चला नोटबुक मध्ये लिहा. कुठला कुठला नंबर आहे बघा, 15, 9, देन 75 आणि 52. 75 अँड 52. चला सॉल्व्ह करा आणि झाल्यानंतर कम्प्लिटेड म्हणून सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. 15, 9, 75, 52 4 नंबर्स आहेत बघा इथे, बरोबर, आणि असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर मध्ये कम्प्लीट करायचे. ओके. तर फर्स्ट स्टँडर्ड तुमचं झालं का कम्प्लीट, सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. ओके, फर्स्ट स्टँडर्ड. आता फर्स्ट स्टँडर्डने काय करायचंय तुम्ही, चला स्पेलिंग लिहायचे. ओके. काय करायचं, स्पेलिंग लिहायचं 91 टू 99 पर्यंत. चला तोपर्यंत तुम्ही स्पेलिंग लिहा 91 टू 99. ओके. मग आपण स्पेलिंग त्या एक एक बोलून घेऊया एकेकाच्या, मग आपल्याला समजेल तुम्ही करेक्ट लिहिलात की रॉंग लिहिलात. ओके. पहिले लिहा नोटबुक मध्ये 91 टू 99 पर्यंत स्पेलिंग. थोडं आता आपण बुक मध्ये नोटबुक मध्ये सुद्धा लिहायचं, राईट डाऊन करायचं स्टार्ट करूया. ओके. सेकंड स्टँडर्ड तुमचं झाल्यावर कम्प्लिटेड म्हणून चॅट बॉक्स मध्ये लिहा, असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर मध्ये झाल्यावर.
सेकंड स्टँडर्ड कम्प्लिटेड. मधुरा तुझं झालं कम्प्लीट. ओके चला करेक्ट करा तुम्ही. ओके मी लिहून दाखवते आता असेंडिंग ऑर्डर मध्ये आणि डिसेंडिंग ऑर्डर मध्ये. तुम्ही सांगायचं मला तुमचं राईट आहे का रॉंग आहे. जर रॉंग असेल तर खरोखर रॉंग आहे म्हणून असं सांगा. मी अजून एकदा परत तुम्हाला सांगेल. ओके बघा आता असेंडिंग ऑर्डर नंबर्स कुठले कुठले आहेत 15, 9, 75 आणि 52. आता असेंडिंग ऑर्डर मध्ये काय बघायचं असतं पहिले सगळ्यात छोटा स्मॉलर नंबर. सगळ्यात छोटा नंबर कुठे कुठला इथे 9 आहे. ओके हा आपल्याला समजला. नेक्स्ट आता 9 नंतर आता हळूहळू मोठं म्हणजे मोठे मोठे नंबर्स बघायचे. सगळ्यात पहिले छोटा बघायचा मग नंतर थोडा त्याच्यापेक्षा मोठा. तर 9 पेक्षा थोडासा मोठा काय 15. देन आता 15 नंतर थोडासा मोठा कुठला आहे 52. आणि लास्टला कुठला नंबर सगळ्यात बिगर आहे 75. कळालं सगळ्यांना. राईट आहे सगळ्यांचं. सिरियल जे तुम्ही दिलेत ते बरोबर आहे सगळ्यांचे नंबरचे. ओके आता याच्यामध्ये साईनचा सुद्धा यूज करायचा आहे. तर कसा करणार बघा 9 आणि 15 मध्ये कुठला ग्रेटर आहे 15. तर 15 कडे क्रोकोडाईलचे 2 माउथ ओपन झालेले दाखवायचे. देन 15 आणि 52 मध्ये कुठला बिगर आहे 52. इथे सुद्धा असं दाखवायचे. आणि 52 आणि 75 मध्ये कुठला बिगर आहे 75. ते इथे दाखवायचंय असं साईन. कळलं सगळ्यांना असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर कळालं. ओके आता डिसेंडिंग ऑर्डर मध्ये बघा काय करायचं. आता डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे पहिले सगळ्यात मोठा देन छोटा 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 छोटा. ओके तर सगळ्यात मोठा कुठला नंबर आहे 75 बरोबर. देन सगळ्यात छोटा त्याच्यापेक्षा 52. देन 15 देन 9. ओके कळालं सगळ्यांना. आता इथे साइनचा यूज करायचा तर 75 आणि 52 मध्ये कुठला स्ट्रॉंगर आहे 75. ओके इथे सुद्धा 52 आणि इथे 9 सॉरी इथे आहे 15. कळालं सगळ्यांना असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कम्प्लिटेड. ओके तुम्हाला घरी होमवर्क मध्ये काय करायचं सेकंड स्टँडर्ड स्टुडंट इथे सॉरी सेकंड स्टँडर्ड स्टुडंट ओके सेकंड स्टँडर्ड स्टुडंट तुम्हाला काय करायचं हा चार्ट कम्प्लीट सॉल्व करायचंय प्लस हे 3 एक्झाम्पल. कळालं. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कळालं का तुम्हाला होमवर्क. सिनियर KG. ओके फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट झालं लिहून स्पेलिंग 91 to 99. ओके चला मला बोलून दाखवायची आता एकेकाने स्पेलिंग. हा तुम्ही जशी जी लिहिली ती स्पेलिंग फक्त बोलून दाखवा. बघूया आपण तुमची राईट आहे का रॉंग आहे. फर्स्ट कोण स्टार्ट करते जिज्ञासा. ओके जिज्ञासा माइक ऑन कर. Yes, teacher. हा 91 to 99 स्पेलिंग बोलून दाखव. NINETY 90 ONE 91 NINETY 90 TW2 92 NINETY 90 THR 93 NINETY 90 FOUR 494 NINETY 90
F-I-V-E-5-U 95 95 N-I-N-E 9 T-Y 90 S-I-X-T 96 N-I-N-E 9 T-Y 90 S-C-B-E-N 7 97 N-I-N-E T-Y 90 E-I-G-H T-Y T T नाही बोलायचा 98 ची परत बोल रॉंग बोललीस N-I-N-E-T-Y 90 8 N-I-N-E-I-G-H-T 9 8 98 N-I-N-E-T-Y 90 N-I-N-E 9 99 ओके व्हेरी गुड. नेक्स्ट आयशा, तू बोलून दाखव 91 to 99 स्पेलिंग. Yes, teacher. N-I-N-T-Y N-I-N-E-T-Y 90 O-N-E-1 91 N-I-N-E-T-Y 90 T-W-O 92 N-I-N-E 9 T-Y 90 3. R-double-E THREE 3. N-I-N-E 9 N-I-N-E-T-Y 90 F-O-U-R 4 94 N-I-N-E 9 F-E-V-E-N 5 95 FIVE 5. N-I-N-E 9 T-Y 90 S-I-X 96 N-N-I-N-E 9 T-Y 90 S-E-V-E-N 7 97 S-N-I-N-E 9 T-Y 90 T-I-G-H-T 8 98 N-I-N-E 9 T-Y 90 N-I-N-E 9 99 ओके व्हेरी गुड. नेक्स्ट तुलजा, तू बोलून दाखव 91 to 99 स्पेलिंग. Yes, ma'am. N-I-N-E-T-Y-O-N-E-1 91 92 N-I-N-E-T-Y-T-W-O 2 92 93 N-I-N-E-T-Y 93 T-H-R-E-E 93 94 N-I-N-E-T-Y 94 F-O-U-R 94 95 N-I-N-E-T-Y 95 F-I-V-E 95 96 N-I-N-E-T-Y S-I-X 6
NINETY 97. SEVEN 97. 98. NINETY 98. EIGHT 98. 99. NINETY 99. NINE. Thank you. व्हेरी गुड. तर सगळ्यांना आजचं जे शिकवलं ते कळालं का? फर्स्ट स्टँडर्ड आणि सेकंड स्टँडर्ड. ओके, देवांग. देवांग बोल 91 to 99 स्पेलिंग. NINETY 91. ONE 1. NINETY 92. TWO 2. NINETY 93. THREE 3. NINETY 90. FOUR 4. NINETY 95. FIVE 5. 95. NINETY 96. SIX 6. NINETY 97. SEVEN 7. NINETY 98. EIGHT 8. NINETY 90. 9. NINE 9. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट. तर आपण माइक ऑफ करा देवांग. तर आता आपण टेबल्स घेऊया. टेबल सगळ्यांना येतात का? फर्स्ट स्टँडर्ड आणि सेकंड स्टँडर्ड. जरा चॅट बॉक्स मध्ये सांगा. टेबल्स येतात सगळ्यांना? ओके, चला. तर आज आपण 2 चा टेबल घेऊया. ओके. तर मला पहिले कुशाल 2 चा टेबल बोलून दाखव. चल पटकन. कुशाल 2 चा टेबल बोलून दाखव. माइक ऑन कर. 2 1 2, 2 2 4, 2 3 6, 2 4 8, 2 5 10, 2 6 12, 2 7 14, 2 8 16, 2 9 18, 2 10 20. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट. सार्थक तू बोलून दाखव 2 चा टेबल. 2 1 2, 2 2 4, 2 3 6, 2 4 8, 2 5 10, 2 6 12, 2 7 14, 2 8 16, 2 9 18, 2 10 20. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट. मधुरा तू बोलून दाखव 2 चा टेबल. टीचर मी मराठीत बोलू? हा चालेल, बोल. बे एक बे, बे दुने 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंचे 10, बे सक 12, बे सती 14, बे अठी 16, बे दहे 20. बेन 9 18. बेन 9 18 राहिलं. बेन 9 18 आणि बेन 10 20. ओके. काय आई? ओके. माइक ऑफ करा. मधुरा माइक ऑफ कर. नेक्स्ट. फर्स्ट स्टँडर्डला सुद्धा येतात ना 2 चा टेबल. चला, फर्स्ट कोण स्टार्ट करणार? देवांग. देवांग बोलून दाखव 2 चा टेबल.
2 1 are 2, 2 2 are 4, 2 3 are 6, 2 4 are 8, 2 5 are 10, 2 6 are 12, 2 7 are 14, 2 8 are 18, 2 9 are 2 8s are 16. 2 8 are 16, 2 9s are 18. 2 9 are 18, And 2 2 10s 10 are are 20. ओके. नेक्स्ट जिज्ञासा तू बोलून दाखव. Yes, teacher. 2 1 are 2, 2 are 4, 2 3 are 6, 2 4 are 8, 2 5 are 10, 2 6 are 12, 2 7 are 40, 2 8 are 60, 2 9 are 80, 2 10 are 20. ओके व्हेरी गुड. Thank you, teacher. नेक्स्ट आयशा तू बोलून दाखव 2 चा टेबल. 2 1 are 2, 2 2 are 4, 2 3 are 6, 2 4 are 8, 2 5 are 10, 2 6 are 12, 2 7 are 14, 2 8 are 16, 2 10 are 2 9s are 2 9 are 80, 2 10 are 20. ओके व्हेरी गुड. नेक्स्ट तुलजा तू बोलून दाखव 2 चा टेबल. Yes, ma'am. 2 1 are 2, 2 2 are 4, 2 3 are 6, 2 4 are 8, 2 5 are 10, 2 6 are 12, 2 7 are 14, 2 8 are 16, 2 9 are 18, 2 10 are 20. ओके व्हेरी गुड. तर सगळ्यांना 2 चा टेबल येतो. व्हेरी गुड. नेक्स्ट आपण नेक्स्ट क्लासमध्ये 3 चा टेबल घेऊया. ओके. तर सगळ्यांना आजचं कळालं जे काही शिकवलं. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. तर फर्स्ट स्टँडर्डचा होमवर्क आहे. काय करायचंय तुम्हाला, हे जे तोरण आणि इथं जे कॅटरपिलर आहेत ते तुम्हाला कम्प्लीट करायचंय. ओके. तोरण आणि हे कॅटरपिलर तुम्हाला बुक मध्ये ड्रॉ करायचंय मस्तपैकी आणि कम्प्लीट करायचं. कळालं. फर्स्ट स्टँडर्ड तुमचा होमवर्क. आणि सेकंड स्टँडर्डचा होमवर्क काय आहे, इथे जे इन्क्रीज असेंडिंग ऑर्डर मध्ये सांगितलेत क्वेश्चन ते सॉल्व्ह करायचे. आणि हा जो चार्ट आहे टेबल असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डरचा, ओके, तो सुद्धा कम्प्लीट करायचा आहे. कळालं तुम्हाला. कळालं. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा कोणाला काही डाऊट आहे. असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर कळालं तुम्हाला. विथ साईनचा यूज करून, साईनचा वापर करून कसं लिहायचं ते सुद्धा कळालं ना. जिथे बिगर नंबर असेल तिथे क्रोकोडाईलचं माउथ काय करायचं, ओपन करायचं, तो साईन तिकडे. ओके. ओके. मग तुम्हाला होमवर्क करून गुगल क्लासरूम मध्ये अपलोड करायचा आहे. ओके. चला मग आपण इथेच थांबूया आणि नेक्स्ट क्लासमध्ये नेक्स्ट पार्ट घेऊया. ओके. बाय एव्हरीवन. Bye, teacher. बाय. Bye, teacher. Bye, Bye. teacher. बाय. Teacher. Bye, बाय. bye. बाय.